पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाचे खासदार धैर्यशील पाटील यांनी पालीतील पक्षप्रवेश कार्यक्रमात कौतुक केले। तसेच पाली सुधागडसह रायगड जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी संघटनात्मक दृष्ट्या मजबूत होत असल्याचे त्यांनी नमूद केले। विकासात्मक दृष्टिकोन ठेवून विविध पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत। सुधागड तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाला मोठा धक्का देत पाच्छापूर ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच अनेक कार्यकर्त्यांनी 31 मे रोजी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला। पाली सुधागड भाजप संपर्क कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात खासदार धैर्यशील पाटील, भाजप नेते प्रकाश भाऊ देसाई, भाजप नेत्या गीताताई पालरेचा, भाजप रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा, आलाप मेहता, माजी तालुकाध्यक्ष दादा घोसाळकर, तालुकाध्यक्ष श्रीकांत ठोंबरे, आरिफ मनियार, नरेंद्र खाडे, शरद चोरगे, प्रणाली शेठ यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले। यावेळी भाजप रायगड जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल खासदार धैर्यशील पाटील यांचा सत्कार करण्यात आला। तर श्रीकांत ठोंबरे यांची सुधागड भाजपच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल खासदार धैर्यशील पाटील यांनी त्यांचा सन्मान केला। प्रवेशकर्त्यांमध्ये पाच्छापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच उत्कर्षा रोशन बेलोसे, उपसरपंच अंकिता अशोक हुले आणि इतर कार्यकर्त्यांचा समावेश होता। प्रास्ताविक करताना तालुकाध्यक्ष श्रीकांत ठोंबरे यांनी सुधागड तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींवर येत्या काळात कमळ फुलणार आहे। पाच्छापूर ग्रामपंचायतीपासून सुरुवात झाली असून पुढे हे लोणं तालुक्यात पसरेल असे म्हणाले। 20व्या वर्षाच्या दरम्यान जेव्हा रांजाच्या पाटलांनी जेव्हा एका महिलेवर हात टाकला आणि रांजाचा पाटील उन्मत्तपणाने जेव्हा बोलला की माझी पाटीलकी आहे, माझा गाव आहे, तू कोण बोलणारा, त्यावेळी हा पाटील आपल्या विरोधात गेला तर आपली 4 मतं कमी होतील असा विचार त्यावेळी शिवाजीराजांच्या डोक्यात आला नाही। 5 पाटलांनी जर बंड जर केलं तर हे बंड आपल्याला पुण्यामध्ये आपण असणाऱ्या आपल्यासारख्या त्यावेळी राजे नव्हते, तेव्हा सरदार होते, म्हणजे राजे होण्याच्या अगोदरची जी परिस्थिती अशा वेळी ते गुन्ह्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं नाही। त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की तुझा एक उजवा हात मी उजवा पाय या ठिकाणी तोडण्यात येईल, त्या पद्धतीने त्यांनी तोडला। किती पाटील या घटनेनं त्यावेळी विरोधात केले असतील हे आपल्याला माहित नाही, कारण जमीनदार आणि पाटलांच्या ज्यावेळी अधिकारावरती अतिक्रमण होतं त्यावेळी ती मंडळी मग कशाला यांना पाठिंबा द्यायचा असा सुद्धा विचार त्यावेळी आला असेल। हा विचार न व्यक्त करता केवळ समाज सुद्धा सुखी झाला पाहिजे, लोक सुखी झाली पाहिजेत, महिला सुरक्षित झाल्या पाहिजेत, युवकांना काम मिळालं पाहिजे, शेतकरी सुखी झाला पाहिजे आणि मग राष्ट्र सुद्धा मजबूत होईल, ही जी भावना छत्रपती शिवाजीराजांनी दाखवली, नेमकी तीच भावना आपल्या देशाचे पंतप्रधान या ठिकाणी दाखवत आहेत। महिलांसाठी योजना केल्या जात आहेत, शेतकऱ्यांकरता योजना या ठिकाणी केल्या जात आहेत, न्याय या ठिकाणी व्यवस्थित तिथे दिला जातोय, शस्त्रास्त्राच्या संदर्भामध्ये या ठिकाणी व्यवस्थित जुळवाजुळवी केली जाते आणि म्हणून अगदी अमेरिकेला काही वाटो किंवा अजून कुठल्या त्या तुर्कस्तानाला काही वाटो, चीनला काही वाटो, पण आमचे ज्यांनी कुंकू पुसले त्यांच्या कुंकवाला आम्ही सुद्धा हात घालणार आणि तो हात घालून या ठिकाणी ज्या नेतृत्वाने दाखवला त्या नेतृत्वाच्या वैचारिक पुढारपणाखाली तुम्ही सर्व मंडळी भविष्याच्या काळामध्ये या ठिकाणी काम करणार आहात। तुम्हा सर्व मंडळींना मी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा या ठिकाणी देतो। दादांच्या नेतृत्वामध्ये आपल्याला त्या ठिकाणी काम करत असताना व्यवस्थितरित्या तुम्हाला काम करा अशा मी या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो। शेतकरी कामगार पक्ष दादांना पटणारा नव्हता म्हणून दादा त्यांच्याबरोबर गेले नाही, कुठल्या प्रकारची युती त्यांनी दादांनी केली नाही। दादा नेहमीच भारतीय जनता पार्टीबरोबर राहिले, परंतु आपण देखील भारतीय जनता पार्टीची फक्त तालुक्याला, देशाला, राज्याला नव्हे संपूर्ण देशाला गरज आहे हे आपण ओळखलं। मला आत्ताच कळलं की आपल्या सरपंच एक चांगल्या वक्ता आहेत, त्यांना देखील आपल्याला एक दिवस ऐकायचं सगळ्यांना। आणि भारतीय जनता पार्टीमध्ये येणं हे का गरजेचं आहे, कशासाठी आपण भारतीय जनता पार्टी आज देशात आपण बघितलं गेल्या महिन्याभरात काय घडलं ते, आणि त्यामध्ये मोदी साहेबांनी खऱ्या अर्थानं आपल्या देशाला आज 4थी महाशक्ती म्हणून या जगामध्ये 4थ्या क्रमांकावर नेमून ठेवलेलं आहे। आणि एवढी मोठं सगळं चालत असताना कुठल्या तरी चुकीच्या गोष्टी, आज जर काँग्रेसचं सरकार असतं ज्या पद्धतीने आपण जे उत्तर दिलं पाकिस्तानला ते उत्तर दिलं गेलं नसतं, कुठेतरी निषेध व्यक्त केले गेले असते, कुठेतरी काळे झेंडे लावले गेले असते, कुठेतरी मेणबत्त्या लावल्या गेल्या असत्या आणि हा प्रश्न संपला असता। पण खऱ्या अर्थानं देशाला ज्याला खरंच ज्या कुटुंबियांना झळप होती त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम मोदी साहेबांनी केलं, आपल्या सैनिकांनी केलं, आपल्या सैन्य दलाने केलं आणि खऱ्या अर्थानं भारत हा कुठेही नमणार नाही हे दाखवून दिलं। भविष्यामध्ये पुढच्या 15-20 वर्षामध्ये किमान
भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान हलतील असे मला वाटत नाही. कोण असेल ते मला माहीत नाही, पण पंतप्रधान हा भारतीय जनता पार्टीचाच असेल. आणि त्याच्यासाठी मी आजच तुम्हाला सांगतो की पुढच्या पंचायत समितीमध्ये आम्ही ठरवलं की त्या गोष्टी होतात. आतापर्यंत इतिहास आम्ही सगळी काम करणारी मंडळी त्याच्यात जाऊन माझ्याबरोबर गीताताईंनी बरोबर वर्ष काम केलं, आम्ही एकत्र काम केलेलं आहे. पंचायत समितीचा सभापती उपसभापती हा भारतीय जनता पार्टीचाच असेल आणि दोन्ही जिल्हा परिषदेच्या सीट ज्या असतील त्या आम्ही दादा तुम्हाला इथून निवडून देणार आहोत 100%. आणि जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा बसवू असं आश्वासन. पाच्छापूर ग्रामपंचायतीमध्ये आज अतिशय महत्त्वपूर्ण आणि अतिशय चांगला निर्णय झालेला आहे. आणि पाच्छापूर ग्रामपंचायतीमध्ये भारतीय जनता पार्टीचं कमळ तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून फुललेलं आहे. त्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून मनापासून अभिनंदन करतो आणि मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. दादा, तुम्ही दोन्ही मंडळी इथे आहात. मी सांगू इच्छितो की त्या कोणत्यामध्ये ही लढाई लढत असताना 7 वर्षापूर्वी सुद्धा आम्ही दादांच्या म्हणजे घोसाळकर दादांच्या नेतृत्वाखाली तिथे ग्रामपंचायत लढलो होतो. अतिशय बडखर परिस्थितीमध्ये दादांनी तिथे भारतीय जनता पार्टीची पाळंमुळं रुजवलेली आहे आणि ती त्याला आज फळं लागताना हे होत आहे. मला माहिती आहे की ह्या सगळ्या लढाईमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने स्थित्यांतर आहे. पण सरपंच ताईंचं भाषण आम्ही संभाजी महाराजांच्या जेव्हा कार्यक्रमाला तिथे गेलो होतो त्यावेळेला तुमची ऐकण्याचं मला भाग्य लाभलं. अतिशय चांगल्या विचाराची आणि अतिशय तरुण नेतृत्व असलेल्या ताई आज तुम्ही भारतीय जनता पार्टीसारख्या एका मोठ्या पक्षामध्ये प्रवेश करताय. तुम्ही सगळीच मंडळी प्रवेश करतात. खूप आनंदाची गोष्ट आहे. आपल्याला सगळ्यांना मिळून समाजासाठी राष्ट्रासाठी म्हणून काम करायचं आहे आणि ते सर्व करत असताना धैर्यशील दादांचं नेतृत्व आहे, ज्येष्ठ असलेलं रविशेठ पाटील साहेबांचं नेतृत्व आहे आणि ते आम्ही सगळी मंडळी ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो ते भारतीय जनता पार्टीचे प्रदेशचे कार्यकारी अध्यक्ष आणि भावी काळात ज्यांच्यावरती अध्यक्षपदाची जबाबदारी मिळणार आहे ते कोकणचे भाग्यविधाते रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी आम्हा सगळ्यांना आता येणाऱ्या काळात मिळणार आहे. एकच या निमित्ताने एक कार्यकर्ता म्हणून ग्वाही देतो की तुम्ही ज्या विश्वासाने भारतीय जनता पार्टीच्या कुटुंबामध्ये प्रवेश केलेला आहे त्याच्यात कुठेही तुम्हाला कुठल्याही प्रकारे अडचण येणार नाही. ज्या विचारासाठी, ज्या आचारासाठी, ज्या ह्याच्यासाठी तुम्ही मंडळी भारतीय जनता पार्टीमध्ये आलेल्या आहेत त्या पाच्छापूर ग्रामपंचायती आणि त्या पूर्ण भागाचा सर्वांगीण भौतिक, वैचारिक आणि सर्व पद्धतीचा सामाजिक विकास होण्यासाठी जे काही करायचं आहे ते आमच्या सर्व नेतृत्वाच्या माध्यमातून निश्चितपणे आम्ही सगळी मंडळी करू असं अभिवचन ह्या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना देतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरती भारतीय जनता पक्ष काम करत आहे. त्यांची जी काही ध्येय धोरणं आहेत त्या ठिकाणी स्वतः मानून या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी या ठिकाणी सुधागड तालुक्यात काम करत आहे. माननीय मोदी साहेब देशाचे नेतृत्व करत असताना विविध विकास कामं सर्वसामान्य तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचप्रमाणे माननीय देवाभाऊ हे देखील अतिशय ताकदीने या ठिकाणी सर्वसामान्यांच्या सोबत ताकदीने उभे आहेत. त्याचप्रमाणे या जिल्ह्यात काम करणारे आम्हा सर्वांचेच नेते माननीय धैर्यशील दादा पाटील हे देखील खासदार म्हणून आणि या जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी अतिशय चांगल्या आणि योग्य पद्धतीने या ठिकाणी काम करत आहेत. त्यांच्या नेतृत्वावरती, त्यांच्या विश्वासावरती विश्वास ठेवून या ठिकाणी पाच्छापूरसारखी ग्रामपंचायत अतिशय मोठी, भौगोलिकदृष्ट्या देखील मोठी असलेली ग्रामपंचायत या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये, शेतकरी कामगार पक्षाच्या मधून आज भारतीय जनता पक्षामध्ये अतिशय जोमाने प्रवेश केलेला आहे. या सर्वांचा या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये आम्ही सर्वच जण सन्मान ठेवू. त्या ठिकाणी असलेल्या सर्व समस्या असतील किंवा तळागाळातील लोकांची जी काही कामे असतील या ठिकाणी भारतीय जनता पक्ष सुधागडच्या वतीने आम्ही सर्वसामान्यांची कार्य या ठिकाणी करत राहू. या ठिकाणी त्यांना मी अशी ग्वाही देखील देतो. त्याचप्रमाणे माननीय आमदार रविशेठ पाटील साहेब या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने आपलं योगदान देखील देत आहेत. त्या ठिकाणी त्यांच्या रस्त्याचा जो काही प्रश्न होता तो तातडीने सोडवलेला आहे. आता त्यांची एक एसटीची समस्या आहे ते देखील आम्ही आता सोडवण्याचा प्रयत्न करून त्यांच्या असणाऱ्या सर्वसामान्यांच्या सगळ्याच गरजा आम्ही या ठिकाणी पार पाडण्याचा कटोकार प्रयत्न करू. नमस्कार, मी उत्कर्षा रोशन बेलोसे, ग्रुप ग्रामपंचायत पाच्छापूरची सरपंच. आम्ही सर्वच उपसरपंच सदस्य यांना घेऊन आम्ही आज भारतीय जनता पक्षामध्ये आज प्रवेश केला आहे. देशातील सगळ्यात मोठा असा पक्ष आहे जो हिंदुत्ववादी विचारसरणीला खूप अनुसरून खूप चांगली कामे करत आहे आणि पहलगामसारख्या भ्याड हल्ल्यावर पाकिस्तान विरोधात ज्या ज्या गोष्टी भारताने केल्या आपल्या सन्माननीय पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली
त्या खूप कौतुकास्पद आहेत आणि आपल्या भारताचं नाव आज खूप मोठं झालं आहे. तर त्यासाठी आणि विकास कामंही आमच्या इथून खूप करता येतील पाच्छापूरमधून. तर त्याच्या अनुषंगाने पण आम्ही भाजपामध्ये प्रवेश केला आहे आज.